सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, आजी माजी सरपंच, आज आपल्या या गावामध्ये जो काय वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे, या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाकरता मला शाळेच्या कमिटीने आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप ऋणी आहे। आज राजराजेश्वरी या स्कूलचे हे जे काही स्नेहसंमेलन आहे, याकरता आज मला असं वाटतंय की गावातील उमरा ना उमरा म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आहेत। असाच प्रतिसाद त्यांना विद्यार्थी शाळेत येण्याकरता देखील द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। आज हे राजराजेश्वरी जे स्कूल आहे, बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळे नावं ऐकली असतील, परंतु आज आपल्या या स्कूलचं नाव राजराजेश्वरी आहे। राजराजेश्वरी म्हणजे आईसाहेब, आणि त्यांच्या नावाने श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व आदरणीय कृषीरत्न आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे स्कूल या ठिकाणी सुरू झालं। या स्कूलमध्ये आज सुरुवात एक छोट्याशा 6 ते 8 खानाच्या शाळेतून सुरुवात झालेली आहे, पण निश्चितच ही शाळा हळूहळू याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही। आज आपण खूप मोठ्या संख्येने आलेलो आहात। चिमुकल्यांना काय सांगणार? चिमुकल्यांची सर्वांची उत्सुकता त्यांचा परफॉर्मन्स करायची आहे आणि तुम्हाला तो बघायची आहे, परंतु अशा कार्यक्रमामध्ये 2 शब्द आपल्यासाठी आणि पालकांसाठी द्यावेत याकरता आमंत्रित केल्याबद्दल मला 2 शब्द बोलावेत असं मला वाटतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शाळा आपल्या तामसवाडी सारख्या ग्रामीण भागामध्ये सुरू झाली। आजूबाजूला बरेचसे गावं लांब लांब आहेत आणि आपलं एक सेंट्रल प्लेस असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी ही शाळेला अतिशय चांगली उत्तुंग भरारी मिळत आहे। हे पहिलं स्नेहसंमेलन आहे, पुढचं स्नेहसंमेलन याच्यापेक्षाही जोरात होईल, याच्यापेक्षाही जास्त विद्यार्थी संख्या राहील। आता नर्सरी, UKG, LKG आहे, पुढच्या वेळेस पहिलीचा वर्ग होईल। आणि मी आता शाळेत गेलो त्यावेळेस त्या मुलांचा उत्साह बघितला, त्यांनी जे काही आवरलेलं आहे ते उपजतच सुंदर असतात मुलं, त्यांना आवरायची गरज पडत नाही, त्यांचा जो उत्साह असतो तो आतून असतो। आणि ह्या विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याकरता आमचे मित्र, त्यांना उर्फ नाव इथं अप्पा आहे असे अमृत भाऊ व त्यांच्या पत्नी, ज्या या स्कूलच्या प्राचार्य सौ सिंधुताई, त्यांच्या नावातच सिंधुताई आहे। सिंधुताई हे नाव तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे। सिंधुताई सपकाळ यांनी एक इतिहास घडवला, तशा सिंधुताई डोईफोडे देखील आपल्या गावात निश्चितच इतिहास घडवतील अशी मी महाराजांचरणी प्रार्थना करतो। आणि तुम्हाला सांगतो, या तुमच्या गावासाठी मिळालेल्या सिंधुताईंचा तुम्ही जास्तीत जास्त कसा फायदा घेता येईल, तुम्हाला सांगतो, एवढे छोटे मुलं इतके सुंदर इंग्लिशमध्ये बोलून गेले। आज इकडे काही मराठी शाळेचे मुलं बसले तर ते देखील चांगलं परफॉर्मन्स करतात, त्यांच्या गॅदरिंगमध्ये देखील ते चांगलं हे करतात, परंतु इंग्लिशमध्ये स्टेजवर येऊन सुंदर जे काय सांगितलं मॅडमनी त्याप्रमाणे व्यवस्थितरित्या बोलून स्टेजवर येणं आणि डिरिंग करणं, हे एक याच्या मागे जी शक्ती आहे ती एक आपल्या कष्टाची आणि आध्यात्मिक शक्ती तिथे असल्यामुळे या गोष्टीला जास्त ताकद मिळणार आहे। तसेच मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण मला एक पालकांना थोड्याशा गोष्टी सांगायच्या आहेत, त्या थोडंसं तुम्ही शांत चित्ताने ऐकाव्यात, कारण पालकांना थोडंसं सांगणं गरजेचं आहे। आज आपण मुलांना शांत करण्याकरता 2-3 गोष्टीचा वापर करतो, एक म्हणजे मोबाईल, दुसरं म्हणजे वेफर्सचा पुडा, कुरकुरे, आणि मुलाची कुरकुर बंद करण्याकरता तुम्ही कुरकुरे देतात, परंतु
त्याला ते किती घातक आहेत याचं कधी तुम्ही अवकलन केलं नसेल. तुम्ही त्याचं जे काय आहे तुम्ही ते कुरकुरा जाळून बघा, अक्षरशः ते प्लॅस्टिक आहे. परंतु आपण याच्याकडे लक्ष देत नाही. आपली 2 मिनिटाची कटकट कमी करण्याकरता आपण ते कुरकुरे देतो. माझी पालकांना विनंती आहे, मी कोणाचे धंदे बंद करायला नाही आलेलो. तुम्ही त्याच्याऐवजी त्यांना मॅगीऐवजी शेवायचा भात खायचा शिकवा. आपल्या शेवाय तर संपलेच आता. सगळे ॲटोमोशन आल्यामुळं आपण प्रत्येक संस्कृतीला मागं टाकत चाललेलो आहे. खाद्य संस्कृती ही विचित्र होत चाललेली आहे. मी आता कोलते सरांच्या घरी बसलो होतो, त्यावेळेस ते सांगितलं की कसदार अन्न राहिलं नाही. आपले मेजर कानिपनाथ भाऊ सुद्धा म्हणले की कसदार अन्न राहिलं नाही. तर याकरता काहीतरी आपण करावं, त्यांना कसदार अन्न द्यावं, त्यांना ते संस्कार द्यावेत. आज हे संस्कार देखील देण्याची गरज आहे. कारण आता बघा, खाद्यातून जर आपण चांगलं खाद्य दिलं, जर लेडीजनी स्वयंपाक करताना जर आध्यात्मिक काही जर स्तोत्रमंत्र तिथं वाचून जर ते केलं किंवा म्हणून जर केलं तर ते अन्न चांगलं होतं. तर हे अन्न करणं गरजेचं आहे, ते संस्कार करणं गरजेचं आहे. त्याशिवाय विद्यार्थी व्यवस्थित घडणार नाही. तर हे देखील आपण महिलांनी आणि पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की मुलगा रडल्यानंतर त्याला खाद्यपदार्थ म्हणून चांगले काहीतरी द्या. शेंगदाण्याचे लाडू घरी तयार करा, खजुरीचे लाडू तयार करा, म्हणजे त्यांना चांगलं घरचं खायला द्या. तर ते चांगलं. तुम्ही बघा ते चिवम्यावून काय असतं, काही नाही त्याच्यात. फक्त मुलांना जर अशी चटकदार खायची जर सवय लागली तर ते तुमचं किती चांगलं केलेलं चटकदार खाणार नाही. तर कृपया याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यावी. त्याचबरोबर पालकांनी एक बघायला पाहिजे की टेक्नॉलॉजी, मी आता खूप मोठ्या गोष्टीवर बोलतोय, परंतु हे काळाच्या खूप आपल्याला चॅलेंजेस आहेत की जे AI टेक्नॉलॉजी आलं त्याबद्दल खूप काही असे संशोधन झालं की आपलं काही किती शिकलो तर त्याचा फायदा होऊन राहिला. आपल्याला जर तो फायदा करायचा असेल तर टेक्नॉलॉजी बरोबर चालावं लागेल. त्या आपल्याला आत्मसात कराव्या लागतील. आपण किती ग्रामीण भागातले असतो तरी आपल्याकडे ते टॅलेंट आहे, ते टॅलेंट बाहेर काढण्याकरता ह्या गॅदरिंग असतात. इथे तुम्ही बघा, आता इथे जे काही परफॉर्मन्स होणार आहेत, जे काही इथं सादरीकरण होणार आहे ते खूप उत्तम होणार आहे. त्यांनी केलेली मेहनत खूप चांगली आहे आणि आपल्याला माझी विनंती आहे की आपण हा कार्यक्रम शेवटपर्यंत ऐकावा. नाही तर बरेच जणांचं असं असतं की माझ्या मुलाचा कार्यक्रम संपला की त्यांचं अख्खं कुटुंब घरी जाऊन जेवायला जातं. तर कृपया माझी विनंती आहे की शेवटपर्यंत आपण हा कार्यक्रम बघायचा आहे. आपल्या या तामसवाडीच्या वैभवामध्ये हा मोठा मानाचा तुरा लागलेला आहे आणि या तुऱ्याचं कुठंच आपल्याला विटंबना म्हणजे आपल्याला इथं थांबून त्यांना प्रोत्साहित करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला मुलांमध्ये असलेलं जे स्किल आहे, मुलांमध्ये काहींना आता बघा, आपण मोबाईल चांगला खेळला तर आपण म्हणतो मुलगा खूप हुशार आहे. असं समजू नका. मोबाईल हे खूप विचित्र आहे. आज कुटुंबामध्ये माणूस माणसात राहिलेला नाही. आई एकीकडे कोपऱ्यात व्हॉट्सअप बघते, बाप एकीकडे बघतो, आजी एकीकडे बघतो, आजोबा एकीकडे बघतो, ते मुलाकडे बघायला कोणी नाही आहे. आणि तुम्ही बघा, तुम्ही मोबाईलमध्ये चांगलं काही बघत नाही, तुम्ही ते रील बघतात आणि ते रीलमध्ये ते हसलं का आपण हसतो. आपलं हसणं आपल्या चर्चेतनं आलं पाहिजे, आपलं हसणं आपल्या एकमेकाच्या संवादातनं आलं पाहिजे. ते विसरलो आपण. पूर्वी आपलं पोट दुखूस तर आपण हसायचो, पण आता आपलं हसणं असं झालं तर ती हसण्याची क्लिप त्या रील्समध्ये येते आणि आपण तसंच हसतो. तर कृपया संवाद वाढवा. संवाद अतिशय गरजेचा आहे. आपल्यात जर संवाद राहिला नाही तर विसंवाद व्हायला वेळ लागणार नाही. हे मी पालकाला का सांगतो, या चिमुकल्यांना काय सांगणार मी, हे पालकांना सांगणं गरजेचं आहे. आपण काहीतरी शिस्त लावा. सौंदाळा गावामध्ये तिथील शरदराव आरगडे सरपंच आहेत, त्यांनी एक शिस्त लावली त्या गावाला. शिवी दिली तर 500 रुपये दंड आहे त्या गावावर. आपल्या इथे शिवी दिली तर 500 रुपये दंड आहे आणि जर ते चित्रीकरण जर ग्रामपंचायत दाखवलं तर तुम्हाला ती 500 रुपयाची पावती फाडावी लागते. त्यांनी दुसरा एक नियम केला की संध्याकाळी 7 ते 9 मोबाईल बंद. कोणीही मोबाईलला हात लावायचा नाही, मुलांना अभ्यास घ्यायचा. हे देखील आपण केलं पाहिजे. आपण काय करतोय, वेळ नाही आणि आपण त्या वेळ नाही या कारणामुळे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करतोय, आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतोय. याकरता माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आपण कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. दुर्लक्षित आज तुम्ही ग्रामीण भागात आहेत म्हणून तुम्हाला जास्त झळ नाहीये, परंतु शहरा भागात जर तुम्ही लक्ष दिलं नाही कुटुंबाकडं तर घटस्फोटाचे प्रमाण देखील वाढत आहे. तर याकरता मी हे का तुमच्या या स्टेजवरून बोलतोय, विद्यार्थ्यांसाठी बोलत नाही मी, आज सर्व पालकांसाठी बोलतोय.
कारण विद्यार्थ्यांना आज फक्त त्यांचं ABCD कळती, त्यांना टेबल कळतायत, त्यांना पुढचं काही कळत नाही. परंतु तुम्ही जसं घरात वागाल तसं ते तुमच्या बरोबर वागणार आहेत. तुम्ही घरामध्ये आरडाओरडा केला ते तुमच्या बरोबर आरडाओरडाच करणार आहे, आणि तुम्ही त्यांना जर सुसंस्कृतपणे वागेलं तर ते सुसंस्कृतपणे वागणार आहे. मी खूप वेळ घेतोय असं मला वाटतंय. सगळ्यात मेन म्हणजे मुलांना बघा, पाणीपुरी आवडते, पावभाजी आवडते, याच्याऐवजी त्यांना चांगलं खायला द्या असं मी पुन्हा तुम्हाला हे करतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे या डोईफोडे कुटुंबाचं मी कौतुक करतो की या छोट्याशा गावामध्ये त्यांनी स्कूल चालू केलं. त्यांचा एकदम शुद्ध हेतू आहे. त्याच्या मागे त्यांना काही गभाड गोळा करायचं नाहीये किंवा त्यांना काही पैसे गोळा करायचे नाही, परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे जर इथं शाळा सुरू राहिली तर त्याचा तुम्हाला सर्वांना खूप काही फायदा होणार आहे. त्याचबरोबर माझं एक सगळ्यांना म्हणणं आहे की गावामध्ये मंदिरं भरपूर झालेत पण क्रीडांगण नाहीये. आज मुलांना खेळायला जागा नाहीये, त्यामुळं मुलं मोबाईलमध्ये गुंतून ते मोबाईलवरच्या गेम खेळतायत. तर कृपया माझी विनंती आहे इथल्या सरपंचांना, इथल्या आदरणीय व्यक्तींना की तुम्ही सगळ्यांनी मिळून एखादं ग्राउंड उपलब्ध करून द्या आणि त्या ठिकाणी मुलांना संध्याकाळी घेऊन जा. तिथं छोटासा बॉल फेका, क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा, काहीतरी खेळा, मुलांना खेळता करा. त्याशिवाय मुलांचा व्यायाम होणार नाही. व्यायाम जर झाला नाही तर त्यांच्यात शारीरिक जी काही सुधारणा आहे ती होणार नाही असं मला वाटतं. मी खूप काही बोललं असं मला वाटतंय, परंतु आपण याचं कृपया अवकलन करावं. तुम्ही याचं जर थोडंसं जर तुम्ही परीक्षण केलं तर हे आपल्या काही चुका आहेत, ह्या पालकांच्या चुका आपल्या विद्यार्थ्यांना पाळलेला होऊ नये अशी मला ही खूप वाटते. कारण परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे नेहमी बालसंस्कार, युवा संस्कार यावर बोलत असतात. त्याच हे थोडंसं मी तुम्हाला सांगितलं. लांबलेलं भाषण मी संपवतो. श्री स्वामी समर्थ.